बंच झालेला आहे पालकचा। जेवणावर कधी रुसत नाही तू, आमच्यावर रुसतो। मेरे चॅनल को भी सब्सक्राइब कीजिए। ऑल द बेस्ट। दुधी भोपळ्याची भाजी आणि अरे राम 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 राम। दादू तू खाणार आहे बाळा? पनीर हंगामा। दरवाजा बंद करून घेते। होय राम फुगलाय पोरगा। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजले आहेत आता आणि सकाळी म्हणजे 6:30 वाजता मी टेरेसवर गेलेली, पक्ष्यांसाठी जल ठेवलं, तांदूळ ठेवलं आणि व्यायाम सुद्धा करून आलेली आहे आणि माझं तुळशी पण सुद्धा झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे। आज स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे पालक पनीर। तर पालक मी इथे शिजवलेला आहे, आता ह्या चाळणीमध्ये काढते थंड व्हायला। ई बघा कसा एकदम बंच झालेला आहे पालकचा। पाणी वितळण्यासाठी मी चाळणीमध्ये काढलेला आहे थंड होण्यासाठी। पालकची भाजी तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये हे काल रात्री बनवलेलं ताजं पनीर घालते। या पनीरमध्ये थोडंसं पाणी शिल्लक असल्यामुळे याचे क्यूब नाही पडले, मी असंच तोडून टाकत आहे, पण फ्रेश ताजं पनीर आहे। फोंडेजीने काल सांगितलं होतं मी की मी पनीर बनवलं आहे का कापडामध्ये बांधून ठेवा, वजन ठेवा त्याच्यावरती। फोंडेजीने व्यवस्थित ठेवलं गेलं नसल्यामुळे याच्यामध्ये पाणी राहिलेलं आहे। चलो जाने दो। गणपतये नमो नमः। ब्रह्मणे स्वाहा। आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहोत। फक्त दादू नाही आज जेवण करायला, दादूची आज प्रॅक्टिकल आहे, तो सकाळीच गेलेला आहे कॉलेजला। आणि आज जेवणामध्ये मी बनवलेला आहे पालक पनीर, चपाती, आमरस आणि कारलं। आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि मी आता भांडी रिकामी करत आहे। भाजी याच्यामध्ये काढून ठेवते। पनीर हंगामा। पण हंगामा कर दे पनीर दे। यस एकदम लाजवाब। दादू जेवण करायचं राहिलेलं आहे आणि आज स्वयंपाक खूप शिल्लक आहे। पॉट भरून चपात्या आहेत। का नाही खाला रे तू? मी खाणार ना, क्यों नहीं खाऊंगा मैं। ठीक आहे खा लेना। चलो आवरून घेते आता। आज सकाळी वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। बापरे बापरे, पूर्ण वातावरण बदलून गेलेलं आहे। खूप जोराची हवा सुटलेली आहे। पुण्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात मे महिन्याच्या मध्यपासूनच होत असते आणि जूनमध्ये 1-2 आठवडे पाऊस ब्रेक घेतो, त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस लागून टाकतो। 4 महिने पावसाळा असतो पुण्यामध्ये कंटिन्यू। आणि आज तर सकाळपासून पाऊस लागलेला आहे। हवेमुळे अशोकाचं झाड बघा कसं घुमत आहे, कधी डाव्या बाजूने कधी उजव्या बाजूने, गोल 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 घुमत आहे अशोकाचं झाड। अरे राम 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 राम। आता इकडं अरे याच्या अंगात आलेलं आहे अशोक झाडाच्या, हे बघा। घरामध्ये सुद्धा थोडासा अंधार झालेला आहे, असं वाटतं सायंकाळचे 6 वाजलेले आहेत। चला मी सुद्धा आता किचन स्वच्छ करून घेते। माझी माय काय करते? माझी माय किचन साफ करते राजा। खाना बनाना सब आसान है, लेकिन साफ सफाई करना बहुत मुश्किल है बाळा। जी चला तर मग किचन वाटा स्वच्छ केलेला आहे मी आणि आता खूप सुंदर दिसत आहे किचन वाटा। आणि इकडं माझा मनीष आज झाडू मारत आहे। हांजी करियो आज काम करियो। आज माझ्या दादूची नावची कामं मना करत आहे। छान आहे नाही तर मना रोज झोपलेला असतो, यावेळेस दादू झाडू मारत असतो। ऐसा तो है लड़का, आज अच्छी पड़ी लड़के को। दादू कुठे गेला? ओ भाई मेरा दादू आ गया। हाँ अरे भाई राम फुगलाय पोरगा। आज बोलले नहीं काय नहीं, पता नहीं क्यों फूगा है। हे भगवान पता नहीं इसको क्या हो गया।
हा म्हणत होता मनाला घ्यायला ये, पण बाहेर पाऊस होता, कसं काय घ्यायला येणार? इसीलिए फूगा है लड़का. चेहरा देखो इसका फूगा हुआ. वरती बघ बाळा, बाळा बाळ माझं फुगलेलं आहे. क्या ही करे, चलता है चलो. त्याचा जोपर्यंत गुस्सा जात नाही तोपर्यंत बोलणार नाही तो. दादू आता जेवण करायला बसलेला आहे. कसा होता बाळा पेपर? सोपा होता. याचा चेहरा पाहून घ्या, रोज कसा असतो आणि आज कसं असतं. जेवणावर कधी रुसत नाही तो, आमच्यावर रुसतो पण जेवणावर नाही. हे सही बात आहे, जेवणावर कधीच रुसायचं नसतं. पोट भरून खायचं आणि फुगायचं. दुपारचे 3 वाजले आहेत. आता 1 तासभर मी आराम केला आणि बाहेरचं वातावरण आणखी तसंच आहे. आभाळ आलेला आहे, पाऊस फक्त थांबलेला आहे. आणि आता मी श्रीरामचरित मानस वाचत आहे. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सुंदर विग्रह मेघ श्याम, राम विमुख संपत्ति प्रभुताई, जाई रही पाई बिनु पाई, सजल मूल जिन सरितन नाही, बरश गए पुनीत बही सुखाही. 1 तासभर श्रीरामचरित मानस वाचून झालेला आहे. चिरंजू काय करत आहेत? दादू अभ्यास करत आहे. मना फोन घेऊन बसलेला आहे. सेकंड इनिंग झाली खाऊन? ठीक आहे. मनाची दुसरी इनिंग झालेली आहे खाऊन. अरे कपडे आहेत वरती बाळा, कपडे घड्या घाल. नाही वा, अच्छी बात है बेटा, क्या ही करे. राम सिया राम सिया राम. चल आता फळांचा आनंद घेते. दादू तू खाणार आहे बाळा? खायचं डाळ? नाही पण आता झोपलेला आहे. चला आता मीच खाते. गव्हाचं पीठ संपलं होतं, म्हणलं गहू दळते आता. दरवाजा बंद करून घेते, गिरणीचा खूप आवाज येतो. दादू माझ्यावर नाराज आहे आणि आता सुद्धा मला बोलते की मी कधी विसरणार नाहीये. मी मनाला का नाही घ्यायला पाठवलं? कारण मना पाळवा आहे, तेव्हा विजा कडकडत होत्या. विजा किती कडकडत होते सकाळी आणि दादू आला 12 वाजता, पाऊस येत होता म्हणून मनाला घ्यायला पाठवलं नाही. मनाकडे रेनकोट पण नव्हता, दोघंही भिजलं असतं ना. तू बरोबर रिक्षाने आला, रिक्शा आला नहीं का? क्या ही करे, लड़के को परेशान करके रखा है सवेरे से. आता मी ह्या डेस्कीमध्ये तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे. तुरीची डाळ शिजते तोपर्यंत मी देवपूजा करून घेते सायंकाळची. तुलसी श्री सकेश्वरी पाकरणी पुण्यदे नमस्ते नारदे नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. विष्णु राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम. चला पूजा होईपर्यंत डाळ चांगली शिजलेली आहे. आता दुधी भोपळ्याची भाजी आणि भाकरी करून घेते. माझा स्वयंपाक तयार झालेला आहे. इथं दुधी भोपळ्याची भाजी शिजलेली आहे, डाळ पण तयार आहे आणि इथं भाकरी सुद्धा झालेल्या आहेत. आणि फोंडजी आत्ता भाजी घेऊन आलेले आहेत आणि एवढे सारे ड्रायफ्रुट्स आणलेत. बापरे बाप, 1-2 किलो वजन असेल याचं ड्रायफ्रुट्सचं. आणि भाजी सुद्धा आणलेली आहे. युतिका आम्हाला पेढे द्यायला आलेली आहे. युतिका 10वी पास झालेली आहे आणि तिला खूप छान पर्सेंटेज मिळाले आहेत. 91% मी पास झालेली आहे युतिका. तिचं खूप खूप अभिनंदन. पोळीनं खूप कष्ट घेतलेले आहे 10वी मध्ये आणि इथून पुढे पण असंच कष्ट केले, असेच नंबर मिळव. धन्यवाद आपका. अंकल है अंदर. तुला पुढील सर्व शैक्षणिक दृष्ट्या तुला शुभेच्छा. काय श्रेयाला पेढा दिलेला आहे अंकलने. तुला किती मिळाले? ओ माय गॉड, युतूने खूप कष्ट घेतले 10वी मध्ये. नाम रोशन कर दिया. हाय गाइस, गुड मॉर्निंग. मेरे चैनल को भी सब्सक्राइब कीजिए. 2 ही वीडियो अपलोड करिए क्योंकि ये जो पीछे खड़ा है ना शैतान, ये मेरी वीडियो को अपलोड ही नहीं कर पाएगा. गुड इव्हनिंग झालेली आहे आता. गुड मॉर्निंग. हां जी, दादा
दादा एक जिमला गेलेला आहे, एक दादा स्विमिंगला गेलेला आहे. ठीक आहे, आओ जाओ. ऑल द बेस्ट फॉर अपकमिंग फ्युचर. आज काहीतरी स्पेशल खावा. ठीक आहे, ओके, आओ जाओ. ऑल द बेस्ट, बाय बाय. चला आता आम्ही जेवण करून घेतो. चिरंजीव आणखी नाही आले, त्यांना यायला कदाचित वेळ लागेल. आम्ही जेवण करून घेतो आणि आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.